जय भीम. या देशातला मनुवादी नॅरेटिव्ह उद्ध्वस्त करायलाच हवाय. सध्या गोवरपट्ट्यातील काही मनुवादी लोक बी.एन. राव यांना भारतीय संविधानाचा निर्माता म्हणून सतत पुढे करीत आहेत. त्यातून ते एक नॅरेटिव्ह सेट करीत आहेत. खरं पाहता बी.एन. राव यांच्या अगोदर यांनी बिहारी रायजादा यांचं नाव संविधान निर्माता म्हणून पुढे रेटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु संविधान प्रेमी जनतेनं रायजादा यांची माहिती शोधून काढून जनतेसमोर मांडली आणि मनुवादी समर्थकांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाविरोधीचे मनसुबे पार धुळीस मिळाले. खरं तर संविधानाची निर्मिती झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहाखातर संविधानाची कॅलिग्राफी फॉन्ट हाताने डिझाईन करून त्याची एक प्रत रायजादा यांनी बनवलेली होती. जसं आपण आपलं काम एखाद्या टायपिस्टला देतो ना, अगदी तसं हे काम रायजादा यांनी नेहरूंच्या आग्रहाखातर आणि देशप्रेमामुळे केलं असेलही, म्हणून त्यांनाच भारतीय संविधानाचा निर्माता म्हणून घोषित करणं म्हणजेच मूर्खपणाचं आणि बुद्धिहीनतेचं लक्षण आहे. रायजादा यांच्यानंतर मनुवाद्यांनी दुसरा पत्ता चालविला तो बी.एन. राव यांच्या नावाने, ज्यांची आज आपण चर्चा करणार आहोत. संविधान निर्माता म्हणून त्यांनी बी.एन. राव यांचं नाव पुढे करण्यास सुरुवात केली आहे. परंतु बी.एन. राव हे संविधान सभेचे केवळ सल्लागार होते. सल्लागार म्हणजे काय, तर एखाद्याला सल्ला देणे, पण तो सल्ला मान्य करणे बंधनकारक नसते. हे साधं बेसिक लॉजिक बी.एन. राव यांच्या समर्थकांना कळत नसेल का? त्यांना हे कळतं, पण ते नॅरेटिव्ह सेट करून आपली प्रतीकं पुढे रेटण्याचं काम कसोशीनं करतायत. कारण आजच्या घडीला त्यांचेच जात बांधव प्रत्येक ठिकाणी अधिकारी असल्यानं ते हवे तसे वागत आहेत. हवा तसा इतिहास बदलण्याचा ते धुडगूस घालत आहे. बी.एन. राव यांच्याविषयीची दुसरी बाब म्हणजे बी.एन. राव हे 1949 ते 1952 या काळात संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे कायमचे प्रतिनिधी होते आणि या काळात संविधान निर्मितीचं काम सुरू होतं. या ठिकाणी अधिकारी पदावर बी.एन. राव यांची नेमणूक स्वतः इंग्रजांनी केली होती. तर मग खरा प्रश्न असा येतो की बी.एन. राव जर संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे कायमचे सदस्य होते तर बी.एन. राव यांनी संपूर्ण संविधान कसे आणि कुठे लिहिले, या प्रश्नाचं उत्तर बी.एन. राव समर्थक देतील का? आपल्या देशातील संविधान विरोधकांचा आणखी एक महत्वाचा प्रश्न असतो. आपली घटना म्हणजे दुसऱ्या देशांची कॉपी पेस्ट केलेली राज्यघटना म्हणून ते संविधानाला अपमानित करीत असतात. परंतु बी.एन. राव समर्थकांना हे माहिती नाही की वास्तवतः बी.एन. राव यांनी इतर राष्ट्रांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून प्राथमिक मसुदा तयार केला होता. तोच मसुदा खऱ्या अर्थाने कॉपी पेस्ट मसुदा होता, ज्याला बी.एन. राव समर्थक कॉपी पेस्ट घटना समजत आहेत ना. कॉपी पेस्ट मसुद्याचा प्रत्यक्ष संविधानात किती उपयोग झाला हे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले आहे. सर्वसमावेशक संविधान वाचताना आपल्या लक्षात येतं. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजही मनुवाद्यांना संविधान निर्माता म्हणून पचनी पडत नाही. आपण एक साधा विचार करूया. बी.एन. राव जर संविधान निर्माता आहेत तर मग त्यांनी संविधानातून दिलेल्या आरक्षणाविषयी बी.एन. राव समर्थकांना एवढा पोसून उठण्याचं कारण काय? सतत गोबल्स नीतीच्या वापराने खोट्याचं खरं करून ते जनतेच्या मनावर बिंबवत असतात. याचं कारण त्यांच्याकडे तथागत बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी जगाने दखल घ्यावी अशी प्रगल्भ व्यक्तिमत्व नाहीत. म्हणून ते आपल्या महापुरुषांचे कार्य त्यांच्या व्यक्तींच्या नावे खपवण्याचा प्रयत्न करून त्यांच्या प्रतीकांना आपल्या महापुरुषांच्या तुलनेत मोठं करण्यासाठी धडपडत आहेत. आपली प्रतीकं नष्ट करून संविधान विरोधकांना त्या जागी त्यांच्या प्रतीकांची स्थापना करायची आहे, जशी बुद्ध लेण्यांमध्ये केली आहे ना तशी. म्हणूनच या देशातील संविधानप्रेमी जनतेनं सजग राहिलं पाहिजे. आपल्या महापुरुषांच्या, महामातांच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्याचं प्रबोधन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत करायला पाहिजे. त्यातूनच वारशाचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण होईल. संविधान विरोधकांचे मनोरे उद्ध्वस्त करून नव्या राष्ट्राची निर्मिती होईल. लक्षात ठेवा, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास घडवू शकत नाही, असं राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले होते. जय भीम, जय भारत, जय संविधान.